महागाव तुम्ही बघितलं का बरोबर? बरं मी त्यांच्या जिल्ह्यातला नाही, तुम्ही हे सगळे तुम्ही एका जिल्ह्यातले लोक आहे, मी नागपूर जिल्ह्यातला आणि तुम्ही चंद्रपूर, तुमचे महाराज चंद्रपूर जिल्हा ना. पण बाबा ऐका, अरे लक्ष्मण बाबाचे पाय लागले जसं तुमच्या गावाला रंगनाथ बाबाचे पाय लागले तसे यांच्या गावाला महागावला लक्ष्मण बाबाचे पाय लागले. तर राजा एवढा आनंद तिथले लोक घेतात. सकाळी दिंडीला गर्दी पारांगला तुम्ही माऊली किती 50 माऊलीकडे पाय नसते, 50 महिला मंडळी 70 बघा मी तर 50 सांगितले. माऊली पारायणाला असतात 70 मुली आणि महिला दररोज पारायणाला बसतात. सकाळी 2 तास आणि पुन्हा दुपारी 2 तास, 4 तासाचा पारायण. 70 महिला गावातल्या. बरगाव मला वाटतं सालोरीपेक्षा लहान असेल, लई लहान आहे. हा बघा फक्त आहे बाबा वेळ पाहिजे व्यक्तीचं भजनाचं. लोक म्हणते वेळ नाही, मला पर्यंत वेळ भेटत नाही. तुम्हाला वेळ काढावा लागतो. तुम्ही रंगनाथ बाबासाठी वेळ काढा, रंगनाथ बाबा तुमच्यासाठी वेळ काढत. हे बघा तुम्ही देवाच्या नामात तर देव तुमच्या कामात, आणि तुम्ही तुमच्या कामात तर देव त्याच्या धामात. मग आहे का नाही? बरं आयुष्यभर नातेवाईकाच्या घरी लग्न असलं तिथं आपण नागपुरू उडू 7 दिवस खातो, तेव्हा आपण विचार करत नाही. आणि आज रंगनाथ बाबाच्या घरचा सोहळा चालू आहे, वेळाचा वेळ काढून या ठिकाणी बसलं तर काहीच होत नाही महाराज, आहे का नाही? तुमचा भाव जर रंगनाथ बाबा किती चांगला असेल तर रंगनाथ बाबा एवढा देईल तुम्हाला का घेता येणार नाही महाराज. देव देना सगळ्याले देते, जो गवसला तो घेते, नाही गवसलं त्याच्या जवळ नेते, नाही गवसलं त्याच्या जवळ नेते, नाही गवसलं त्याच्या जवळ नेते, नाही गवसलं त्याच्या जवळ नेते. देव देणं सगळ्याला देतो, तुमचा भाव चांगला पाहिजे महाराज. मला वाटतं 7 वर्ष झाले तुम्ही येत आहोत आहे ना, आपल्या मनात गॅप झाली होती. पण मला जेव्हा मी का सांगतो ऐका, तुमचा भाव चांगला पाहिजे असं काही नाही का महाराज महाल माडीतले लोक महाराज लोकांचा सत्कार करत किंवा साधू संत महाल माडीतच जातात. बघा आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी आलो श्रीरामे दादाकडे असते, काही लोक इकडे तिकडे होती, भावनिक दादांकडे होती. पण महाराज तेव्हा तुमची घर कशी होती? कुळाची होती. आज भगवंताची कृपा झाली. ओ महाराज 20-20 लोक यांच्या कुळाच्या घरामध्ये होती. आज लक्ष्मण बाबाची कृपा झाली तर 4-4 आणि 5 तुम्हाला मोठालं घर यांचं झालं. देव देतो, तुमचा भाव चांगला पाहिजे. नाहीतर जुन्या काळात आजीवन होती का नाही ग, अतिथी देव भव. जुन्या काळात अतिथी देव भव होता. आता मोठमोठ्या बिल्डिंग आहे पण तिथं लिहून आहे कुत्र्यापासून सावधान, आहे का नाही? म्हणून जुनं बरं होतं. म्हणून भजन केलं नाही. तुम्ही केलं का? महिला मंडळी भजन केलं का तुम्ही? नाही केलं. इथं बोंबलत नाही बाय, म्हणून बोंबलते. घरी जाताना जाता जर चोर भेटला मग असं म्हणून का हे शांती धावत चोर आला असं म्हणून का तिथं म्हणजे चोर दिसल्यावर आवाज निघते. पण रंगनाथ बाबाचं नाव तोंडातून येत नाही. बरं त्याची गोष्ट सोडा. बरं तुम्ही भजन केलं का रे? नाही केलं. तुम्ही भजन करत नाही, तुम्ही इथं बोंबलत नाही. हे पोरं बोंबलते केव्हा? निवडणुकीच्या गाड्या गावात आल्या, गाड्याच्या मागे पोरती आवाज करते, आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? मी म्हणलं तुझ्या बापाचा आणखी कोणाचा लेखा? अरे ज्या रंगनाथ बाबांना कोरोना मध्ये वाचवलं त्याचं नाव तुमच्या तोंडात येत नाही, नको तिकडे बोंबलत फिरता. म्हणून नाव देवाचं घ्यावं, नाव संताचं घ्यावं. हे बरं जाऊ द्या. ते लग्न झालं का रे? अजून नाही झालं? खरंच नाही झालं का? होईल म्हणून काही खरंही नाही म्हणा. ज्याचे लग्न झाले नाही त्याने एक काम करा, 3 मीटर भगवा कपडा घेऊन या वरवरून. त्याची लावा लुंगी, आडवा लावा भस्म, बम बम भोले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चले, नाही तर सगळे उपाशी मेले. आता लग्न होईल म्हणून काही खरं नाही. महिला मंडळी तुम्हाला सुना भेटून राहिल्या बरोबर ना? कुठं गेल्या का पोरी? कुठं गेल्या पोरी? तुम्ही केलेले पाप, तुम्ही जर 20-25 वर्षाच्या अगोदर सोनोग्राफीच्या नादाला लागून पोरी जर गर्भात मारल्या नसत्या तर आज ही वेळ आली नसती. ती पोरगी म्हणत होती 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची गाय, कोणच्या दिव्या पायी नको पण ती जुवाई. म्हणून मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. म्हणून मला जाता जाता एक करू का एक पात्र शेवटीचं? तुमची इच्छा आहे का? उठून जा तुम्ही. नाही ना? बरं मग ते नाव घेऊ का? ते नाव काय बाबू? प्रणय नाव चांगलं आहे. प्रणय ते नाव घेतो. घेऊ का? लहानचं लोक मोठं घेऊ.
मोठं घेऊ. घेऊ का आजी? आजी नाव घेऊ का? नाथ जवायचं त्यावेळेला नाथ जवाई बरं घेते, लक्ष देऊ बरं नाव घेते. नाव कसं घ्यावं पाहिजे नाही का? रुंजून रुंजून जाते, खिडकीकडे पाहते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगरं बारा, सुपारी कापते करू करा, पान खाते तेरा तेरा, तिकून आला व्यापारी, व्यापाराला देते सुपारी, वाड्यात वाड्या 7 वाड्या, 7 वाड्याला 7 दरवाजे, 7 दरवाजाला 7 कुलप, 7 कुलपाची होती मी किल्ली, खोली होती देवखोली, देवखोली होती खाट, खाटर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीत होता कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी, आमचे प्रणय बापूजी गेले काशी, याच्या नावाची करी महाशिवरात्रीची एकादशी. नाव चांगलं घ्यावं, नाव चांगलं घ्यावं महिला मंडळी ऐका. आणि म्हणून एका जणाला निवडणुका झाला, संत जे काय केला असा तो भक्त पुंडलिक जन्मा झाला, जगाच्या बापाला विटेवरती उभं केलं. म्हणून मुलगा मुलगा भक्त पुंडलिकासारखा पाहिजे. कोणासारखा पाहिजे? खरंच पुंडलिक भक्त चांगला होता? भक्त पुंडलिक चांगला होता का? भक्त पुंडलिक चांगला नव्हता राजा. भक्त पुंडलिक जर चांगला असता तर संतांनी म्हटलं नसतं. काय म्हणतात? आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आणि पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. ऐकाय पुराण पुंडलिक बायकोच्या एवढ्या हानी गेला होता का मायबापाच्या गळ्याला दोरी लावली आणि बायकोला खांद्यावर घेतलं. पण जीवनात परिवर्तन कधी झालं? संतांची भेट झाली. कुकुट स्वामी नावाचे संत भेटले ना आपलं पाप नष्ट करण्यासाठी सांगितलंय, पुंडलिका तुला जर तुझ्याकडून घडलेलं जर ते पाप नष्ट करायचं असेल तू काय कर? आपल्या आई बापाची सेवा कर. भक्त पुंडलिकाने माय बापाची सेवा एवढी केली का जगाच्या बापाला विटेवरती उभं राहावं लागलं. कोणासाठी? कोणासाठी बोललो? पुंडलिकासाठी. म्हणून मुलगा भक्त पुंडलिकासारखा पाहिजे. ऐका बघा सगळी मंडळी सुंदर आहे भजन करणारी या ठिकाणी. हे भक्त प्रेम मुद्राच्या चारी आमचे गुरुराजी महाराज पाहुणे असतील, गायनाचार्य आमचे माऊली महाराज आहेत, आमचे पाहुणे बाबा आहेत, श्री रामी महाराज आहेत, आमचे केशवरावजी महाराज सुंदर गातात महाराज. सगळी वयस्कर मंडळी महाराज माझ्या वडिलांपेक्षा मला वाटते वयाला मोठे आहेत बरं का. म्हणून सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. मंडळी सुद्धा भजनी पाहिजे आणि भजनी नुसते चालत नाही, वारकरी पाहिजे. नाही त्याला लोक दारू पिऊन भजन करते, ते भजन नाही. काय झालं? मावशी परवाच्या दिवशी भारूड होतं आणि 2 बेवडे भारूड आले. कोण कोण? पेटीवाला आला आणि तबलेवाला आला. दोघे फुल पिऊन होते. आता येताना नाही का ते शेगावले दारू पिली एका ठिकाणी आणि ते पेटीवाले ते चढून गेली. तर चढल्यावर या पेटीवाल्यानं काय केलं? दोघांचे पैसे एकट्यानं दिले. कोणाकोणाचे? तबलेवाल्याचे आणि पेटीवाल्याचे. दोघांचे पैसे एकट्यानं पेटीवाल्याने देऊन दिले. आता अर्धा भारूड झालं आणि अर्ध्या भारूडात त्याची उतरली. मग उतरल्यावर त्याला पैसे मागायचे होते. कोणाला मागायचे होते? तबलेवाल्याकडून पैसे मागायचे होते. कोणाला मागायचे होते? पेटीवाल्याने. आता पेटीवाल्याला वाटलं तोंडानं मागावं तर महाराज बोंबलं, मग त्याला पेटीचा सोड धरला. पुन्हा पेटीवाल्यानं. आणि पेटीवाला काय म्हणे? दे म्हणे. कोणाला म्हणे? तबलेवाल्याने म्हणे. आता तबलेवाला किंवा होता तबलेवाला काय म्हणे? दिन नाही तर नाही दिन, दिन नाही तर नाही दिन, दिन नाही तर नाही दिन. पुन्हा काय म्हणे? दे नाही. तबलेवाल्याने दिन नाही तर नाही दिन, दिन नाही तर नाही दिन. राहिला तो झांजवाला होता. तो का म्हणे? झमकते रे, झमकते रे, झमकते रे. आता मला सांगा, असे तर भजनी असेल तर भजन होईल का? भजन या लोकांनी टिकवलं, भजन या वारकऱ्या लोकांनी टिकवलं. दादा वय झालं तरी त्यांचं भजन अजूनही बंद झालं नाही. म्हणून मस्तक माझा